बुलढाण्यातील लोणार सरोवरालगतच्या दुर्गा टेकडीवरील 200 एकर जंगलात भीषण आग लागली। शेकडो दुर्मिळ वृक्ष, वन्यजीव आणि पक्ष्यांचे मोठे नुकसान झाले। अग्निशमन दल विलंबाने पोहोचल्याने स्थानिकांनी जीव धोक्यात घालून आग आटोक्यात आणली। बुलढाण्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराला लागून असलेल्या दुर्गा टेकडीवर सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली। जवळपास 200 एकर वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून शेकडो दुर्मिळ वृक्षांची राख झाली आहे। या आगीत वनक्षेत्रातील अनेक वन्य प्राणी होरपळल्याची भीती व्यक्त केली जात आहे। तसेच पक्ष्यांची घरटी आणि अंडीही आगीमुळे नष्ट झाली आहेत। पर्यावरण प्रेमींनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आगीची तीव्रता मोठी असल्याने लोणार नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यात अपयशी ठरले। त्यामुळे दुर्गा टेकडी संस्थान ट्रस्टने खासगी टँकर बोलावून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। रिसोड नगरपालिकेचे अग्निशमन दलही मदतीसाठी दाखल झाले, मात्र आवश्यक साहित्य आणि सुविधा अपुऱ्या असल्याने आग विझवण्यास अडथळे आले। स्थानिकांनी झाडांच्या फांद्या तोडून जीव धोक्यात घालून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। प्रशासनाचा काहीतरी स्वच्छता पंधरवाडा का आठवडा काहीतरी सुरू आहे। त्या अनुषंगाने नगर परिषद कर्मचारी दुर्गा टेकडीच्या पायथ्याशी लागून असलेल्या ITIच्या कॉलेजच्या जवळ त्या ठिकाणी काही त्यांनी साफसफाई केली आणि तो कचरा त्या ठिकाणी त्यांनी पेटून दिला। परंतु हवेच्या प्रवाहामुळे प्रचंड मोठी आग दुर्गा टेकडीच्या त्या परिसरामध्ये लागली। अग्निशमन दल नेहमीप्रमाणे लेट आलं, त्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड असं नुकसान झालं, ज्यामध्ये बरेचसे वन्य प्राणी सुद्धा मृतमुखी पडलेले आहेत। त्यामध्ये सरपटणारे प्राणी, अजगर असतील, साप असतील, हाऱ्या, त्यानंतर नीलगाई बऱ्याचशा त्या ठिकाणी भाजल्यात, त्या ससे बरेचसे मृतावस्थेत आढळले। पक्षी, अत्यंत घृणास्पद असा हा प्रकार प्रशासनाकडून घडलेला आहे। निश्चितच या प्रकारामागे जे पण कोणी लोक असतील, ज्या लोकांचे डोके षडयंत्र या गोष्टीमध्ये चालू असेल, त्यांना योग्य ते शासन, योग्य ती कारवाई त्या सर्व कर्मचारी, अधिकारी आणि जे कोणी लोक असतील त्यांच्यावरती त्वरित झाली पाहिजे।